कॉर्पोरेशन अकाउंट क्लार्क पाहिजेत, पगार 3000 रुपये. ठोक अर्ज. पाटील ट्रेडिंग कॉर्पोरेशन. सुजीत सिन्हा. हाँ भैया हम हैं. बहुतेक या बिहारीला जागा मिळणार. ते कसं काय? हा शत्रुघ्न सिन्हाच्या गावचा है ना. हाँ बुड़बक साला पूछता है शादी की होगा नहीं. शादी करना होता तो हम अपने गांव में होते. यहाँ क्या करने आते. तुम लोग को नौकरी करना है तो करो, हम तो चले अपने गांव. हाँ काय हो, तुम्हाला बायको आहे काय? आहे ना, अख्खीची अख्खी बायको आहे. डोळे पण सरळ आहेत. दोन्ही डोळे आहे. महेश भट्ट. हाँ भट. चल हट. क्या जा 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 बाबा जा जा जा. सतरा घालून आलं, कोण नोकरी देणार याला. काय हो, तुमचं मॅरेज लव्ह मॅरेज की प्रपोज हो? दोन्ही. ते कसं काय? मुद्दामून दोन्ही करून ठेवली. आतल्या गेंड्याला जी आवडेल ती ठेवायची, दुसरीला काडी मोड देऊन टाकायचं आहे की नाही. गांडो सालो अंदर गांडो बेसोले छे. તમને बनवाનું છે તો જાઓ જાઓ અંદર જાઓ, હું ચાલू. या भावनगरीचा लंबा गाठे कसा काय झाला. यश चोप्रा. अरे बापरे, कोबरा. गपरा. हा नोकरी मागायला चाललाय की आखाड्यात चाललाय तेच कळत नाही. इतकी वर्ष नोकरीचा कसा काय राहिला. मला वाटतं ही नोकरी तुम्हालाच मिळणार. अहो मिळायलाच पाहिजे. अहो त्याशिवाय सुमाशी लग्न कसं करणार. काय हो, तिसरं लग्न? म्हणजे मी 3000 लग्न करीन. 3,000. करा करा. डोळे सरळ झाले की तुमचे. नाही पागल ओ पागल, पूरा पागल आदमी. क्या हो गया चोपड़ा साहब. होना की है साला. मेरा बात चल रहा ना, तो मैं तो सीख कबाब बना के पराठे देना खा जाऊं. हो तेरा कन्न साला. अरे परोठा खायला गेला बहुतेक. तुम्ही बसा इथं, मी जाऊन येतो. असं काय करताय. आता तुमचा नंबर आहे ना. नाही नाही, तुम्ही बसा, मला त्याच्याशिवाय होत नाही. हो पण माझं ऐका. माझं ऐका. जोशी एकीकडे सुव्यवस्था बघायला गेले. गेले का ते. चंदू चिंचाळकर. मीच. तुम्ही वाह, लास्ट नंबर लक्की नंबर. लास्ट नंबर. पांडुरंगा वाचव रे बाबा. मे आय कमिंग सर. Come in. थँक्यू सर. थँक्यू कशाला. पत्र पाठवून आम्ही तुम्हाला बोलवलं इंटरव्ह्यू साठी. थँक्यू कशाला फुकटचं. सॉरी. सॉरी कशाला. सॉरी असू द्या सर. कसा. केशव जोशी. ते बाहेर गेलेत. 2 मिनिटासाठी घरी जाऊन येतो म्हणाले. त्यांना घरचीच सवय आहे. काही लोकांना सवय असतात. अहो मी इथंच आहे. चंदू चिंचाळकर, वय 27, शिक्षण B.Com. या अर्जासोबत जे सर्टिफिकेट जोडलेलं आहे ते काय ह्याच्यामध्ये करण्याचं सर्टिफिकेट आहे. नाही B.Com च आहे. म्हणजे मला माहिती आहे तेच परत परत काय सांगताय. लग्न झालंय. लग्न कुणाचं. आपलं नव्हे तुमचं. आणि तेही एका बाईशी. झालंय. नसेल तर उठा. उठा. नसेल कसं. झालं असेल. आणि झालं असेल तर नसेल कसं. म्हणजे झालंय. म्हणजे त्याचं काय आहे. झालं नसेल तर ते झालं पाहिजे ना. आणि झालं असेल तर ते झालं पाहिजे. नसेल झालं तरी. तेच म्हणत होतो मी. आय मीन माझ्या आधी जे बाहेर गेले ना ते म्हणत होते. लग्न झालंय काय. थँक्यू साहेब. लग्न. अरे कमाल आहे. काय प्रॅक्टिस करावी लागली असेल साहेब तुम्हाला. ग्लास संपला की परत वर, ग्लास भरला की परत वर. गेट आउट. काय म्हणून गेट आउट. माझं लग्न झालं असतं ना फुकटच्या फुकट मी काय म्हणून गेट आउट. साहेब हा माझ्यावर अन्याय होतोय. म्हणजे तुमचं लग्न झालेलं आहे. झालं म्हणजे काय. झालंय ना. लहानपणीच झालंय. ते आपल्या पाळण्यातच झालंय. प्रपोज की लव्ह मॅरेज. पाळण्यात असताना लव करण्याचा काय अनुभव नव्हता. तुमचा काय अनुभव. लव की प्रपोज तेवढं सांग. प्रपोज. लहानपणी पाळण्यात असताना माझ्या आई वडिलांनी मला न विचारता माझं लग्न ठरवून टाकलं. म्हणजे तुम्हाला न विचारता तुमचं लग्न ठरवणारे तुमचे आई वडील मूर्ख. काय 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 कायच्या काय. आई वडील मूर्ख. काय 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 सांगू.
आधी गेले त्यांना तुम्ही हा प्रश्न विचारला नव्हता काय, त्यामुळे मला उत्तर माहित नाही. गेट आउट. आई बाप मूर्ख काय? अहो पण मी कुठे म्हटलं की ते मूर्ख होते म्हणून. माझे आई बाप म्हणजे देव माणसं हो. मातृ पितृ देवो भवा. देव माणसं देवाकडे गेली, इकडे कशाला राहतील. असा आदर पाहिजे आई बापाबद्दल. तुझा विचार करायला हरकत नाही. थँक्यू सर. मी अजून नोकरी दिलेली नाहीये, पण पाळण्यातलं लग्न म्हणजे द्यावी लागेल. अहो तुम्ही देऊन तर बघा. मी तुला चुप. त्याआधी तुझी बायको मला बघावी लागेल. हो ते झालं. काय नोकरी मिळवण्याकरता लोक काय वाटेल ते दाखवतात, काय खापा मारतात. नाही साहेब, अहो मी तसला माणूस नाही हो. अहो माझं खरंच लग्न झालंय. तुम्हाला खोटं वाटत असेल ना, तुम्ही वर जाऊन आई वडिलांना काय विचारत. वर जाऊन त्यांना विचारण्यापेक्षा तुझ्या बायकोला इथे विचारणं सोपं पडेल. म्हणजे तुम्ही माझ्या घरी येणार की काय? नाही, तुझी बायको इथं ऑफिस मध्ये येईल. हीच आमची पद्धत आहे. अपॉइंटमेंट लेटर द्यायचं ते उमेदवाराच्या बायकोच्या हातात द्यायचं. ते बरं झालं. ऑफिस, माझ्या बायकोला ऑफिसची अलर्जी आहे, ती ऑफिस मध्ये येऊ शकणार नाही. हो, मग तू सुद्धा घरीच बस. हट. उद्या बायकोला ऑफिस मध्ये घेऊन यायचं, नाही तर नोकरी हातातून गेली. अं, हट.